तुमची जर रास कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. पुढील काही सेकंद तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि धक्कादायक सेकंद ठरणार आहेत. आज रात्री ठीक 12:34 तुमच्या घरात, तुमच्या उंबरठ्याबाहेर एक अशी घटना घडणार आहे जी तुमच्या नशिबाचा संपूर्ण खेळ पालटून टाकणार आहे. तुमच्या कुंडलीतील तब्बल 50 वर्षानंतर एक असा भयानक आणि अत्यंत शक्तिशाली राजयोग निर्माण झालाय जो तुम्हाला थेट गरिबीतून श्रीमंतीकडे नेऊ शकतो. मंडळी, गेले अनेक वर्ष तुम्ही ज्या एका मोठ्या संकटाशी आणि पैशाच्या तणाशी एकटेच लढत आहात, त्या कष्टाचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. हा व्हिडिओ तुमच्या समोर अचानक आला नाही, तर स्वतः भगवान शंकराने तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी हा संकेत तुमच्यापर्यंत पाठवला आहे. मंडळी, जर आज तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडून दिला तर येत्या 24 तासात येणारी नशिबाची सर्वात मोठी संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. तुमच्या पाठीवर वार करणाऱ्या जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा आज रात्री तुमच्यासमोर उघड पडणार आहे. मंडळी, आज रात्री 12:34 नंतर तुमच्या आयुष्यात काहीतरी असं घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या प्रत्येक महिन्यापासून किंवा गेल्या इतके महिन्यापासून, कदाचित इतके वर्षापासून तुम्ही ज्या एका क्षणाची डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतात, तो क्षण आता अगदी तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पुढील 24 तासात तुमच्यासाठी साधेसुधे नाहीत. हा काळ तुमच्या नशिबाची संपूर्ण दिशा बदलून टाकणारा ठरू शकतो. अशी एक घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्याचा संपूर्ण खेळ पालटून टाकेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब तुमच्याशी खेळतंय, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी अपयशच पदरी पडतंय, तर थांबून जा. हा व्हिडिओ देवाने तुमच्यासाठीच पाठवला आहे. तुमच्या मनातील ती भीती, तो एकटेपणा आणि ती रात्रीची अव्यस्तता, या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला पुढच्या काही मिनिटात मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय आजची रात्र संपू नका, कारण ही माहिती चुकूनही सुटली तर कदाचित आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुमच्या हातातून निसटून जाईल. मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमचं या खास आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या महत्त्वाच्या 24 तासामध्ये तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्यासाठी काही गोष्टी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या काळासाठी तुमचा शुभ रंग असणार आहे गडद निळा, जो तुमच्या मनाला शांतता देईल आणि नकारमाता दूर ठेवेल. तुमचा शुभ अंक आहे क्रमांक 7, जो तुमच्यासाठी भाग्योदयाचे संकेत घेऊन येत आहे. या 24 तासामधील सर्वात शुभ वेळ म्हणजे अमृतकाळ दुपारी 2:15 पासून ते दुपारी 3:45 पर्यंत असेल. या वेळेत केलेले कोणतेही महत्त्वाचे काम तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते. तुमच्यासाठी भाग्यशाली अक्षर ठरणार आहे श. या 24 तासाच्या सुरुवात करण्यापूर्वी चला आपण सर्वजण मिळून भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊया आणि एक छोटी भावपूर्ण प्रार्थना करूया. हे देवा आदिनाथा, हे प्रभू महादेवा, माझ्या या कुंभ राशीच्या बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. त्यांच्या आयुष्यातील दुःखाचे डोंगर आता अनेक उतळू दे. त्यांच्या कष्टाला, त्यांच्या प्रामाणिकपणाला आता न्यायाचे फळ मिळू दे. त्यांच्या घरात सुखशांती आणि समृद्धीची अखंड गंगा वाहू दे. मनातल्या सर्व चिंता दूर करून त्यांना सन्मान मार्ग दाखव. हीच तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना. ओम नमः शिवाय. आता जे सांगणार आहे ते प्रत्येक कुंभ राशींनी अत्यंत लक्षपूर्वक आणि मनापासून ऐका. पुढील 24 तास तुमच्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? कारण तुमच्या राशीच्या कुंडलीतील ग्रहाची एक अशी दुर्मिळ युती निर्माण झाली आहे जी अनेक वर्षानंतर पाहायला मिळते. तुम्ही आजवर खूप सोचला आहे मंडळी. वरून हसणारे तुम्ही आतून किती तुटला आहात हे फक्त तुम्हालाच माहिती आहे. रात्री अंथरुणावर पडल्यानंतर जेव्हा डोळ्यात पाणी येतं आणि तुम्ही विचार करता की माझं काय चुकलं, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबी काय एवढा संघर्ष, तेव्हा त्या परमेश्वराला सुद्धा तुमची दया येते. आता तो काळ संपत आला आहे. नशिबाची साथ कशी असते हे आता तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. पण मंडळी, खरी गोष्ट अजून बाकी आहे. मंडळी, या 24 तासामध्ये तुमच्या आयुष्यात अचानक एक अशी घटना घडणार आहे
ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. हा कोणताही चमत्कार नाही, तर तुमच्या कर्माचे आणि देवाच्या कृपेचे फळ आहे. कदाचित एखादा जुना मित्र, एखादी अनोळखी व्यक्ती किंवा एखादा जुना संदेश तुमच्यासाठी भाग्याची नवीन दारे उघडून देईल. एक असा फोन येईल किंवा एक अशी भेट येईल जी तुमच्या डोक्यावरची चिंतेचे मोठे वजे एका झटक्यात उतरून टाकेल. पण याच ठिकाणी अनेक लोक मंडळी चूक करतात. जेव्हा चांगली वेळ जवळ येते तेव्हा माणूस घाई गडबडीत किंवा अतिउत्साहात येऊन काहीतरी असं बोलून जातं किंवा असा निर्णय घेतो ज्यामुळे आलेली संधी हातातून निसटून जाते. तुम्हाला ही चूक करायची नाही. नोकरीच्या ठिकाणी जर तुम्ही गेले अनेक दिवस घुसमुटत अनुभवत असाल, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कष्टाचे कौतुक होतच नाहीये, तुमच्या हाताखाली काम करणारे पुढे निघून गेले आणि तुम्ही तिथेच आहात, तर आता घाबरू नका. नोकरीमध्ये अचानक मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. कदाचित तुमची अशी बदल अशा ठिकाणी होईल जिथे तुम्हाला मानसन्मान मिळेल किंवा तुम्हाला नवीन नोकरीची अत्यंत उत्तम सुवर्ण संधी चालून येईल. तुमच्या वरिष्ठाने अचानक तुमच्या कर्तृत्वाची जाणीव होईल. व्यवसायातील बांधवांसाठी हा काळ नवीन संधीची पर्वणी घेऊन येत आहे. गेले कित्येक महिने तुमचा व्यवसाय संथ गतीने चालत होता. ग्राहक फिरत नव्हते किंवा भांडवलीची कमतरता भासत होती. आता ती कोंडी फुटणार आहे. बाजारात अचानक तुमच्या नावाची चर्चा सुरू होईल आणि एखादा मोठा करार किंवा मोठी ऑर्डर तुमच्या हातात येईल. पुढील काही क्षण खूप महत्त्वाचे आहेत, कारण आता मी तुमच्या सर्वात मोठ्या समस्यावर बोलणार आहे. ती म्हणजे तुमची पैशाची परिस्थिती आणि अडकलेले पैसे. कुंभ राशीचे व्यक्ती कधीच पैशाच्या मागे अंधाधुंद धावत नाहीत, पण पैशाशिवाय जगणं कठीण असतं हेही ते चांगलंच जाणवतं. तुम्ही लोकांना नेहमी सढळ हाताने मदत करतात. मदत केली पण आहे. कुणी अडचणीत आलं की स्वतःचे खिसे रिकामी करून तुम्ही लोकांना पैसे दिले, पण जेव्हा तुम्हाला गरज पडली तेव्हा त्याच लोकांनी तुमच्याकडे पाठ फिरवली, हो ना? नाही, नसन फिरवली, हे देखील मला माहिती आहे. हा अनुभव तुमच्यासाठी खूप वेदनादायी था. पण आता परिस्थिती बदलत आहे. ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले होते, जी व्यक्ती तुमचे फोन उचलत नव्हती, ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. तुमचे अडकलेले पैसे पूर्णपणे नाही, तर त्याचा एक मोठा हिस्सा या 24 तासात तुमच्या हातात येण्याची दाट शक्यता आहे. धनलाभाचे नवीन मार्ग मोकळे होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक विंचना बऱ्याच अशी कमी होईल आणि तुम्ही सुटकेचा श्वास घेऊ शकाल. घरातील वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसापासून घरात एक अनामिका अव्यस्तता होती. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होते. पैशाच्या तणातणामुळे पती पत्नीमध्ये किंवा भावामध्ये तणाव निर्माण झाला होता. घरातील वातावरण काहीसं जड झालं होतं. पण या 24 तासात कुटुंबात एक महत्त्वाची आणि सकर्मक चर्चा घडून येईल. सर्वजण एकत्र बसून एखाद्या जुन्या समस्येवर मार्ग काढतील. तुमच्या मनावरचे दडपण हलके होईल. परंतु याच काळात तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वर्तनाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तुमच्या अगदी जवळची, ज्याच्यावर तुम्ही अंधधुंद विश्वास ठेवला होता, अशी एखादी व्यक्ती तुमच्या पाठीमागे काहीतरी वेगळं राजकारण खेळत असण्याची शक्यता आहे. त्यांच्या वागण्यात तुम्हाला अचानक बदल जाणवेल. जी व्यक्ती नेहमी गोड बोलायची होती ती अचानक अंतर राखताना दिसेल. हा देवाचा एक संकेत आहे. मंडळी, देव तुम्हाला दाखवून देत आहे की कोण आपलं आहे आणि कोण परक. या संकटाचा किंवा या सत्याचा सामना करताना खचून जाऊ नका. सावध व्हा. प्रेमसंबंधाच्या बाबतीतही या 24 तासात मोठे बदल पाहायला मिळतील. जर तुमच्या जोडीदारासोबत काही गैरसमज झाले असतील, संवाद तुटला असेल, तर तो संवाद पुन्हा सुरू होईल. तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीला समजतील. मनातील जी चिंता तुम्हाला पोखरत होती की माझं भविष्य काय असेल, मी माझ्या कुटुंबाला सुखी ठेवू शकेन का, त्या सर्व चिंता आता हळूहळू दूर होतील. कारण भविष्याची नवीन दारे आता उघडत आहेत. तुमच्या डोळ्यासमोर धुकं बाजूला हवं तसं परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल. तुम्हाला नवीन मार्ग सापडतील, नवीन विचार सुचतील आणि एक नवा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होईल. हा बदल तुमच्या चेहऱ्यावर आणि वागण्यातून इतरांनाही जाणवेल. पण मंडळी, जितकी ही वेळ चांगली आहे तितकंच सावधगिरीचे इशारे पाळणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे. जेव्हा नशीब पलटायला सुरुवात होती तेव्हा शत्रू आणि जळणारे लोकही सक्रिय होतात. या 24 तासात तुम्हाला तुमच्या योजना, तुमचे विचार किंवा तुम्हाला होणारा फायदा कोणाशीही शेअर करायचा नाही. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा गाजावाजा करू नका. गुप्तता हाच तुमचा सर्वात मोठा विजय ठरेल. कोणावरही लगेच विश्वास ठेवून कोणत्याही कागदपत्रांवर सही करू नका. आरोग्याच्या बाबतीत किरकोळ अवस्था किंवा डोकेदुखी जाणू शकते, त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. पुरेशी विश्रांती घ्या आणि मनाला शांत ठेवा.
कुंभ राशीच्या मंडळींनो, हा काळ रडण्याचा किंवा हातपाय गाळून बसण्याचा नाही. परमेश्वराने तुमच्या कष्टाची नोंद घेतली आहे. आजवर तुम्ही जे काही सहन केले त्या प्रत्येक अश्रूची किंमत आता तुम्हाला आनंदाच्या रूपाने मिळणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवाच्या या संकेतांना ओळखा. हे 24 तास तुमच्या आयुष्यातील एका नव्या आणि सुवर्ण अध्यायाची सुरुवात आहेत. मनात कोणतीही शंका न ठेवता सकर्मतेने या काळाचे स्वागत करा. पुढील 24 तास अधिक शुभ आणि आर्थिक मुक्त करण्यासाठी उद्या सकाळी स्नान करून सूर्यदेवाला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य अर्पण करा. तसेच घराजवळील कोणत्याही शिवमंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर थोडे कच्चे दूध आणि काळे तीळ अर्पण करा. यामुळे तुमच्या राशीवरील सर्व नकारात्मक प्रभाव दूर होतील आणि नशिबाची साथ अधिक बळकट होईल. मंडळी, हा व्हिडिओ फक्त पाहू नका, तर यातील प्रत्येक शब्द आपल्या मनात कोरून ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तुमच्या कष्टाचे फळ देण्यास तो बांधील आहे. निसर्गाचा नियम आहे, रात्रीनंतर सकाळ होते, तशी तुमच्या आयुष्यातही आता सुखाची पाठ होणार आहे. संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी राहील. तुमचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.